बनवायचेत गुलाबजाम बनवायचेत गेटचे. त्यासाठी मी पाकसाठी पाणी ठेवलंय. एक तारी पाक नाही बनवायचा आहे. यात साखर टाकायची आणि वेलची पावडर नाही म्हणून मी वेलची टाकणार आहे. हे बघा, वेलची सोडून घेतली आहे. पाणी उकळलंय. आता त्यात वेलची टाकूया. आता साखर टाकायची याच्यात. 600 ग्रॅम साखर सांगितली, पण मी हे अर्धा किलो असेल. बघा, आता टाकून घेऊया साखर टाकून घेतली आहे. आता साखर विरघळली ना, गॅस बंद करायचा. एक तारी पाक नाही करायचं आहे आपल्याला. आणि पीठ मळायचं गुलाबजामचं. हे बघा, विरघळायला लागली साखर. हे बघा, काढून घेतले. आता याला दुधात मळायचं आहे. थोडीशी मी साई पण टाकणार आहे दुधाची. 1 वाटी दूध घेतलं आहे. हे बघा, साई घेतली आहे थोडीशी. साई टाकायची, छान लागतं, मग गुलाबजाम छान होतात. तर एवढं दूध, पहिले साई सगळी मिक्स करून घ्यायची पिठात. हे बघा, साई चांगली हे मिक्स करून घ्यायची. ते पाक बनतोय. थोडं थोडं दूध टाकून मळून घेऊया. थोडं थोडं टाकायचं, पहिलं जसं लागेल तसं टाकायचं. एका हातात मोबाईल पकडलाय. पीठ मळून घेते पहिलं. हे बघा, पीठ एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं. पाक पण झालाय. आता गॅस बंद करते. साखर सगळी विरघळून गेली आहे. आता हे चांगलं सॉफ्ट मळून घेऊया. हे बघा, असं चांगलं मळून घ्यायचं पीठ. एकदम चांगलं मळून घ्यायचं. याचे गोळे करून घेऊया आता चांगले. थोडंसं दूध टाकायचं आणि मळून घ्यायचं अजून थोडंसं. हे बघा, एकदम सॉफ्ट मळलेलं. हे बघा, परत त्याला मळून घ्यायचं. थोडंसं दूध टाकून त्याला अजून सॉफ्ट करून घेतलं. आता त्याचे गोळे करून घेऊया. चांगले आता गोळे करून घेऊया. याचे गोळे करून घेऊया बारीक बारीक, जास्त पण बारीक नाही. हे बघा, असे चांगले एवढे बनवून घेणार आहे. अशा चिरा नाही जायला पाहिजे, चांगलं एकदम. हे बघा, सगळे करून घेऊया. हे बघा, असे सगळे करून घेऊया. एवढे गोळे केलेत. आता तेल तापाय ठेवूया. अजून एवढ्याचे करायचेत. तेल तापलंय. आता गॅस बारीक नाही, मंद आचेवर तळायचे गुलाबजाम. आता मी टाकते. जास्त नाही टाकायचे, 10-12 टाकायचे. हलवत राहायचे. मध्यम गॅसवर तळून घ्यायचे चांगले एकदम. तेल खूप तापलंय.
हे बघा मी एवढे टाकलेत, 10-12 टाकायचे, म्हणजे चांगले तळतात ते. जास्त टाकल्यामुळे त्याला जागा नाही भेटत. हे बघा इकडे पाक पण रेडी झालाय. आता याला चांगले तळून घ्यायचे, करपवायचे नाही, ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. सोडून घेतलेत. हे बघा चांगले तळून घेऊया. अजून एवढे तळायचे, सगळे तळून घेऊ. चांगले तळून घेतलेत गुलाबजाम. आता याला थोडे थंड झाले ना मग पाकात टाकायचे. अर्धा तास झाला आहे. आता पाकामध्ये टाकून घेऊया गुलाबजाम. हे बघा हे बघा पाक थोडा जास्त केला आहे. हे पाक राहिला नाही, याच्या पुऱ्या करायच्या, छान लागतात. हे बघा मस्त. आता यात मुरल्या मग खायचे. या खायला गुलाबजाम. गुलाबजाम बघा मस्त पाकामध्ये भिजलेत. आता एक काढलाय, हा देवाला ठेवूया. किती छान झालेत बघा. आता पहिला गुलाबजामचा नैवेद्य देवाला दाखवूया. आज गुरुवार आहे. या गुलाबजाम खायला. हे बघा किती छान झालेत बघा. हे बघा मस्त झालेत. या खायला.